छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फायनल इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नीट 2026 चा जो एक्झाम पेपर आहे त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे तुम्ही ते अटेम्प्ट करायला पाहिजेत, काय स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. मी काय स्ट्रॅटर्जी वापरली होती माझ्या वेळेस ते पण मी तुम्हाला थोडक्यात डिटेलमध्ये सांगेल. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलमध्ये महाराष्ट्रामधील MBBS, BHMS, BVSC, BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग तसेच सेंट्रलची MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. तसेच महाराष्ट्राबाहेर राज्यामध्ये जर तुम्हाला BMS करायचं असेल किंवा MBBS जर करायचं असेल तर याबद्दल पण आम्ही तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती पुरवून देईल आणि तुमचं ऍडमिशन पण करून देईल. तर यामुळे जर तुम्हाला या कोर्स बद्दल व्यवस्थित माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम बघा, पेपर मध्ये जायच्या अगोदर तुमचा जो माइंड आहे का, तुम्ही सर्वप्रथम तर माइंड शांत ठेवायला पाहिजे. जेव्हा तुमची एंट्री असेल, समजा 1-1.5 तासा अगोदर तुमची जी एंट्री असते त्या तुम्ही त्या टाइमच्या नुसार तुम्ही तुमच्या हॉलमध्ये एंटर करा. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या सीटवर बसणं, ही सर्व प्रोसेस एकदम शांत माइंड तुमचा पेपरमध्ये हॉलमध्ये एकदम शांत माइंड ठेवा. गडबड घाई करू नका अजिबात. आणि कसे धाकधूक असते, पेपर आहे यार, काय होते काय नाही हे प्रत्येकाचीच असते, पण माइंड जेवढा शांत ठेवसाल तेवढे तुमचे आन्सर करेक्ट येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे माइंड एकदम शांत ठेवायचा, गडबड घाई करायची नाही. आणि सर्वप्रथम मग पेपर जर तुमच्या हातात पडेल त्यामध्ये तुम्ही बघा की तुम्ही कधी पण पेपर बायोलॉजी पासून स्टार्ट करणं योग्य राहील. आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्ही फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचा जर पेपर हार्ड घेतला हातामध्ये तर तो बाय चान्स जर हार्ड निघाला गेल्या वर्षीसारखा तर तुमचा कॉन्फिडन्स लो होईल आणि त्यामुळे तुमच्या बायोलॉजीचे पण जे क्वेश्चन येणार आहेत तुम्हाला ते पण रॉंग होतील आणि केमिस्ट्रीचे पण रॉंग होऊन जातील. त्याच्यामुळे फिजिक्स सहसा अवॉइड करायचं फर्स्ट याच्यामध्ये प्रेफरन्स देण्यासाठी. तुम्ही सहसा बायोलॉजी पासून स्टार्ट करायला पाहिजेत. आता बायोलॉजी, त्यानंतर तुम्ही केमिस्ट्री हातामध्ये घ्या पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमचं फिजिक्स ठेवायला पाहिजे शेवटी. एक ते कसं राहते माहितीये का, तुम्ही जेव्हा बायोलॉजी किंवा केमिस्ट्री सोडून येतात तोपर्यंत एक बायोलॉजीमुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो. त्यानंतर तुमचं केमिस्ट्री सुटल्या जाते तर त्यामुळे तुमचं थोडंसं मॅथमॅटिकल स्किल पण तुमच्यामध्ये येऊन जातात आणि फिजिक्स तुमचं अच्छा व्यवस्थितरित्या सुटल्या जातं. त्यामुळे त्यामुळे तुम्ही अशी स्ट्रॅटर्जी वापरायला पाहिजे साधारणपणे. ज्याचं खूपच परफेक्ट आहे, खूपच एकदम परफेक्ट असेल फिजिक्स तर ते तुम्ही तुमच्या स्ट्रॅटर्जीनुसार फिजिक्स पासून पण चालू करू शकता. पण सर्वात बेस्ट बायोलॉजी पासून स्टार्ट करणं योग्य राहील. बायोलॉजी घ्या, नंतर केमिस्ट्री घ्या, नंतर फिजिक्स घ्या. या स्ट्रॅटर्जीनुसार बघा. आता बघा, सुरुवात महत्वाचे बायोलॉजीचे तुमचे जे जे काही 90 क्वेश्चन आहेत ना ते एका सोयीने सुरुवात करायची सोडवायला. जेवढे क्वेश्चन येतात तेवढे सर्व क्वेश्चन व्यवस्थित सोडून द्यायचे, व्यवस्थित सोडायचे. जे क्वेश्चन येत नाहीत का त्या क्वेश्चनला तुम्ही अगोदरच असं गोल करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून पुन्हा बघता वेळेस ते क्वेश्चन तुमच्या लगेच लक्षात येईल, जे क्वेश्चन तुम्हाला जमत नाहीये. कारण कसं राहते, एकदा तुमचा सुरुवातीला तुम्ही सोडवायला प्रश्न सुरुवात केले का तेवढं सुरुवातीला आठवत नसतं, पण जेव्हा तुम्ही पूर्ण एकदा बायोलॉजी पेपर सोडवता त्यावेळेस तुमची मेमरी रिकॉल फास्ट करते. त्यावेळेस तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही कधी वाचलेल्या असतील किंवा कधी नजरेखालून घातलेल्या असतील ते तुम्हाला त्या ऑटोमॅटिक आठवायला लागतात. त्यामुळे जे क्वेश्चन तुम्हाला सुरुवातीला जमले नाही किंवा तसा सिमिलर एखादा क्वेश्चन पुढे असतो त्यामुळे पण तो क्वेश्चन तुम्हाला जमू शकतो. त्यामुळे जे क्वेश्चन जमले नाही का त्याला लगेच राऊंड करून ठेवा, जेणेकरून तुमचा वेळ पण वाचेल, ते क्वेश्चन तुम्हाला लवकर सापडेल. त्याच्यानंतर ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 1 किंवा 2 असे 2 ऑप्शन कन्फ्युजन होत असतील त्या क्वेश्चनला पण तुम्ही राऊंड करून ठेवा किंवा डब्बा थोडं वेगळ्या टाईपचं जरी तुम्ही राऊंड नोट करून ठेवलं, म्हणजे त्याला चौकट जरी करून ठेवली तरी चालेल. तर असे 2 प्रकारे तुम्ही करायचं. आणि त्याच्यानंतर तुमचा जेव्हा 90च्या 90 क्वेश्चन सॉल्व्ह होतील आपल्या याचे बायोलॉजीचे, त्याच्यानंतर तुम्ही एकदा पुन्हा रिचेक करा तुमचं पेपर. जे जे क्वेश्चन तुम्हाला जमले नव्हते त्याच्यावर मेनली फोकस करा. आणि पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला जेवढी कॉन्फिडन्सली क्वेश्चन येत असतील का त्यांनाच तुम्ही राईट करायला पाहिजेत. लवकर म्हणजे सोडवायला पाहिजे, त्यांनाच तुम्ही व्यवस्थित सोडून घ्यायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही दुसरा राऊंड करून घ्या. दुसऱ्या राऊंड मध्ये जे जे तुम्हाला क्वेश्चन बघितले नव्हते तर बघा एक वेळेस येतात का, जेवढे आले तेवढे राईट करून घ्या, नाही आले ते त्याला तो पुढच्या एखाद्या राऊंड साठी ठेवून द्या. समजा जे चौकटीवाले जे क्वेश्चन आहेत का, तुम्हाला ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होत होतं, फॉर एक्झाम्पल असे 2-3 क्वेश्चन आहेत, ते एक क्वेश्चन आहे असा A B C D असं ऑप्शन आहे, तुम्हाला बी पण ऑप्शन वाटते सी पण ऑप्शन वाटते, तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही ते क्वेश्चन ते टिक करायला पाहिजेत आन्सर की मध्ये. हा, ज्या क्वेश्चन तुम्हाला काहीच येत नाही का तो क्वेश्चन तुम्ही सोडून दिला तरी चालते, पण ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं कन्फ्युजन होत आहे की मला बी किंवा सी या दोनपैकी एक ऑप्शन वाटतंय की माझं बरोबर असू शकते, अशा ठिकाणी तुम्ही ते क्वेश्चन आन्सर शीट वर तुमच्या राऊंड करायला पाहिजेत. का,
कारण की माहिती आहे का, तुम्ही असे 2-3 जर क्वेश्चन बघितले तर त्याच्यापैकी तुमचे कमीत कमी 2 ते 3 तरी असे असतात की ते तुमचे बरोबर येतील, आणि एखादा 2 क्वेश्चन चुकला तरी ठीक आहे ना, मग ते तुमचं निगेटिव्ह मार्किंग पण होत नाही आणि तुमचा कोर व्यवस्थित राहतो. तर समजा फॉर एक्झाम्पल तुमचे 3 क्वेश्चन आहेत असे, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत आहे की माझा याच्यामध्ये तुम्हाला वाटत आहे CD बरोबर असू शकते, याच्यामध्ये AD बरोबर असं असू शकते. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही तिन्ही पण क्वेश्चन तुम्ही टिक केले, याच्यामधलं B ऑप्शन टिक केलं, याच्यामधलं D ऑप्शन टिक केलं आणि याच्यामधलं तुम्ही A ऑप्शन टिक केलं, तर फॉर एक्झाम्पल जर तुमचं याच्यामध्ये दोन क्वेश्चन चुकले तरी तुमचं जर हे क्वेश्चन जर बरोबर आलं तर त्याच्यात तुमचे 2 प्लस मार्क व्हायलेत ना, निगेटिव्ह मध्ये जात ना तुम्ही. त्याच्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही ते करायला पाहिजे. ते कोणाला जमते, ज्यांचा अभ्यास व्यवस्थित आहे, ज्यांनी व्यवस्थित वाचन केलेलं आहे का, त्यांना हा व्यवस्थित जमते. या प्रकारे तुम्ही करू शकता. म्हणजे ज्याच्यामध्ये 2 ऑप्शन तुम्हाला 100% शुअर आहे, 2 पैकी एक ऑप्शन करेक्ट आहे, अशा ठिकाणी तुम्ही ते क्वेश्चन सोडून यायला परवडत नाही तुम्हाला. ते क्वेश्चन तुम्ही अटेम्प्टच करायला पाहिजेत आणि त्याचं राऊंड करून येणं गरजेचं आहे. एक ते कसं म्हणजे तुम्ही लॉस मध्ये जात ना, जर तुमचे 2 जरी क्वेश्चन चुकले तरी तुम्ही 2 मार्क प्लस मध्ये राहणार, आणि जर तुमचे फॉर एक्झाम्पल तुम्ही तिन्ही मारले क्वेश्चन, तुमचे जर त्याच्यातला एकच चुकला तर तुम्ही जास्त मार्काने समोर जाऊ शकता. म्हणजे तुम्ही कमीत कमी 7 मार्काच्या लीडवर राहू शकता, असं तुमचा प्रॉफिट होऊ शकतो. त्यामुळे असे जर 2 क्वेश्चन कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही तसं करून घ्या. आणि जे क्वेश्चन तुम्हाला जमलेच नाही दोन्ही राऊंड मध्ये, ते तसेच ठेवायचे मागं, आणि एकदा लगेच तुमचं जे आन्सर शीट आहे त्याच्यावर बायोलॉजीचे पूर्ण क्वेश्चन जे जे तुम्ही सोडवले तर ते सर्व राऊंड करून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही केमिस्ट्रीला सेम स्ट्रॅटर्जी वापरा. जेवढे क्वेश्चन येतात फर्स्ट राऊंड मध्ये तेवढे अॅक्युरेट सोडवायचे. जेवढे अॅक्युरेट क्वेश्चन येतात का तुम्हाला 100% शुअर आहे, त्यांचे आन्सर तुम्ही सोडून घ्या. ज्याच्यामध्ये कन्फ्युजन होते ते क्वेश्चन तुम्ही राऊंड करून ठेवा आणि दुसऱ्या राऊंड मध्ये लगेच ते सोडून बघा. जे जमत नाही तर ते शेवटी ठेवा, एकदम शेवटी तुम्ही ते सोडू शकता. त्याच्यानंतर तुम्ही लगेच केमिस्ट्रीचं पण राऊंड करून घ्यायचं. आणि सगळ्यात शेवटी केमिस्ट्रीचं हे झाल्यानंतर, केमिस्ट्रीचं राऊंड झाल्यानंतर पुन्हा एकदा बायोलॉजीवर या. बायोलॉजी प्लस केमिस्ट्रीचं पुन्हा एकदा तुम्ही बघा तुमचे कोणकोणते क्वेश्चन राहिले, तर जेवढे जमतील तेवढे सोडून बघा. जे नाही जमत आहेत ते राहू द्या तसेच. नंतर मग पुन्हा तुम्ही काय करा, फिजिक्स सोडवा. फिजिक्स एकदा एका याच्यामध्ये तुमचं झालं पाहिजे. आता तुमचं बायोलॉजी आणि केमिस्ट्री ऍटलिस्ट तुमचं बायोलॉजी तर खरं सांगायला झालं तर तुमचं बायोलॉजी 45 मिनिट मध्येच होऊन जातं. 45 मिनिट मध्ये आरामात होऊन जातं तुमचं, जर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तुमचं. त्याच्यानंतर 45 मिनिट मध्ये तुमचं केमिस्ट्री, 40 to 50 मिनिट मध्ये 50 मिनिट मध्ये तुमचं केमिस्ट्री होऊन जातं. म्हणजे उरलेला तुम्हाला जवळपास एक सव्वा तास तुम्हाला फिजिक्स साठी भेटतो. एक सव्वा तासापेक्षा जास्त तुम्हाला 1-1.5 तास जवळपास फिजिक्स साठी भेटतो. मग तुमचा फिजिक्सचा चांगला प्रॉफिट होतो. तुम्ही फिजिक्सचं कसं शांत माइंड न व्यवस्थितरित्या सोडवू शकता. मग तुमची फिजिक्सचे जेवढे प्रॉब्लेम तुम्हाला येतात का ते व्यवस्थितरित्या सोडवायचे. त्यांचे कॅल्क्युलेशन वगैरे असतात थोडेफार, फॉर्म्युल्यामध्ये कोशंट टाकणं, ते एकदम व्यवस्थित सोडवायचं. त्यानंतर तुम्हाला शेवटी 4-5 मिनिट जर उरत असतील तर पुन्हा एकदा जे क्वेश्चन येत होते का ते बघायचं. सहसा बायोलॉजीमध्ये जर तुमचे 2च क्वेश्चन राहिले किंवा एखादा क्वेश्चन राहिला सोडवायचं, तर ते तुम्ही अटेम्प्ट करूनच यायला पाहिजे. तर खुले सोडण्यापेक्षा कसं एखादा तुमचा जर बाय चान्स चुका लागला तर चांगली गोष्ट राहील. बायोलॉजी मध्ये सांगत आहे, एखादा 2 क्वेश्चन तुम्हाला कन्फ्युजन असेल तर, नाहीतर पूर्णच क्वेश्चन कन्फ्युजन आहे, मी परनेच चुके मारून येतो असं नाही. एखादा 2 क्वेश्चन जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही मारला तरी चालते तुका, त्यामध्ये तुमचा काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि केमिस्ट्री मध्ये, फिजिक्स मध्ये असं करू नका. जेवढे येतात अॅक्युरेट तेवढेच व्यवस्थित सोडवा. ज्याच्यामध्ये 1 किंवा 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होत असेल ते जर क्वेश्चन तुम्ही सोडवलं त्याच्यामध्ये तुम्ही 100% प्रॉफिट मध्येच राहता. पण हे कोणाला, जर त्याच्यात तुम्हाला गॅरंटी पाहिजे की या 2 पैकी एक ऑप्शन 100% कन्फर्म करेक्ट असणार आहे. या गॅरंटी असेल तेव्हाच तुम्ही ते 2 पैकी एक ऑप्शन वाला ऑप्शन जे एकाने राऊंड करून येऊ शकता. त्यामध्ये तुमचा प्रॉफिट होऊ शकतो. कारण कसं आहे, जेवढे त्याच्यातले तुमचे 2-3 जरी क्वेश्चन चुकले तर तुमचे उरलेले क्वेश्चन जर आले तर तुमच्या निगेटिव्ह मार्किंग मध्ये तुम्ही जात ना, पॉझिटिव्ह मार्क मध्येच राहता तुम्ही. त्यामुळे असं अप्रोच करायला हरकत नाही. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.